अनेक वेळा पॅरेंट्स क्लिनिकला ही कंप्लेंट घेऊन येतात की मुलांना भूकच लागत नाही. अगदी 2 ते 3 घास खाल्ले की यांची भूक लगेच भागते. पण मग अशा वेळेला नक्की काय करायचं? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच अनेक वेळा मुलं ब्रेकफास्टमध्ये बिस्किट, टोस्ट, मॅगी, ब्रेड, बटर या गोष्टी खातात. आणि या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजेच मैदा. मैद्यामुळे पोट हे सतत भरलेलं राहतं आणि त्यामुळेच इतर न्यूट्रिशियस फूड खाण्यासाठी त्यांची भूकच राहत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत बाहेरचं काही ना काहीतरी स्नॅक्स खात राहणे, म्हणजेच लेज, चिटोस, कुरकुरे, वेफर्स. यामुळे त्यांचं पोट सतत भरलेलं राहतं. त्यामुळे त्यांना ॲक्च्युअल हंगर सेन्सेशनच जाणवत नाही. तिसरं कारण म्हणजेच खूप जास्त प्रमाणामध्ये दूध पिणे. मुलं खात नाहीयेत म्हणून आई त्यांना सतत दूध पाजते आणि दूध प्यायल्यामुळे सतत त्यांचं पोट भरलेलं राहतं. अशा वेळेला ही विशेष सायकल कंटिन्यू होत राहते. चौथं कारण म्हणजे सतत टीव्ही, मोबाईल, स्क्रीन टाईम याच्यामुळे ते डिस्ट्रॅक्टेड राहतात आणि यामुळे ॲक्च्युअल हंगर सेन्सेशन त्यांना जाणवत नाही. तर भूक वाढवण्यासाठी आपण या मुलांमध्ये काय करू शकतो? सगळ्यात पहिले म्हणजेच यांच्या आहारामध्ये झिंक आणि आयर्नयुक्त फूडचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. याच्यामध्येच ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, शेंगदाणे, काजू, भोपळ्याच्या बिया, अंडी, दही जे की एक उत्तम प्रोबायोटिक आहे. शिवाय तूप यांचं आहारातलं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. लहान मुलांच्या पोटाची साईज ही फार छोटी असते. अशा वेळेला जे फूड तुम्ही त्यांना देता ते तुम्ही कॅलरी डेन्स करून देणं ही फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे इन्क्रीज फिजिकल ऍक्टिव्हिटीज. लहान मुलं जेव्हा आउटडोर गेम्स खेळतात, पळतात, त्यामुळे ते खूप जास्त थकतात आणि त्यामुळेच भूक लागण्यासाठी देखील मदत होते. नंबर 3 म्हणजेच पॉझिटिव्ह एन्जॉयबल एन्व्हायरमेंट. या सर्व गोष्टी फॉलो करून देखील तुमच्या मुलांना जर का भूक लागत नसेल तर तुमच्या पीडियाट्रिशियनचा सल्ला नक्की घ्या.